सांगाल आज रेणापूर कडकडीत बंद ठेवलेला आहे. निवडणूक आयोगानं रेणापूर नगर पंचायतची निवडणूक रद्द केल्यामुळं रेणापूर शहर हे आज कडकडीत बंद पाळण्यात आलं. याचं कारण असं आहे की गेली 1 महिना झालं आमचे उमेदवार आमचा पॅनल पूर्णपणे निवडणुकीची तयारी करत होता. ते करत असताना 1 तारखेला पूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाची तयार झाली. त्यानंतर 10 तारखेला फॉर्म भरण्यास सुरुवात झाली. 17 तारखेला फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता. 18 तारखेला फॉर्म छाननी झाली. त्या छाननीमध्ये काही दुपारी निवडणुकाचा जी आर आला किंवा ए बी फॉर्म बी फॉर्म जोडण्याचा जो दुसरा बी फॉर्म आहे तो रद्द करण्यात यावा, असं भारतामध्ये कधीही निवडणुकीमध्ये घडलेलं नाही. निवडणूक एकदा प्रक्रिया झाल्यास परत जी आर काढण्यात काय म्हणजे ह्यांचा हे आहे, यांचा उद्देश काय परत जी आर काढणे किंवा मग त्यांच्या डोक्यात काहीतरी असेल ना. आता आपल्या भारतीय जनता पार्टीची पायाखालची वाळू घसरली आहे. त्याच्यामुळं बघा इतिहासामध्ये प्रत्येक जी आर काढत, त्याच्यामुळं आम्ही निवडणूक आयोगाच्या व भाजप सरकारच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जाणार आहे. का तर ह्या निवडणुकीचा झालेल्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा खर्च कोणी द्यायचा. आता त्यांनी आम्हाला बँकेचे पासबुक काढाले, निवडणुकीचा खर्च झालाय, रॅली काढण्यात आली, मोर्चे म्हणजे जाहीर सभा घेण्यात आली, कॉर्नर बैठका घेण्यात आल्या, वाहन लावले, पुन्हा तुमच्या बॅनरचा खर्च ही खर्च कोण देणार. त्यामुळं आज रेणापूर शहरातील नागरिकांनी आमच्या व्यापाराने पूर्णपणे 100% बंद पडायला आहे. त्या व्यापाराचं मी स्वागत करतो. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सर्व उमेदवार आम्ही हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. हो, केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आयोग दोन्हीकडे तक्रार करण्यात आली. तर मग रेणापूर नगरपंचायत निवडणूक आयोगानं अचानक पुढे ढकलल्यानं पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेली तीव्र नाराजी सांगणारी ही प्रतिक्रिया खरं तर पुरेशी होती. स्वतः बालाजी कदम जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष आहे त्यांनी दिलेली प्रतिक्रिया देखील आपण पाहिली. निवडणूक रद्द करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज रेणापूर बंदची हाक दिली गेली. सकाळपासून शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. दुकानं आणि त्या ठिकाणी सुरू असलेला व्यवहार कडकडीत बंदमुळे पाळण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला असून निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयात पारदर्शकता नसल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. तर दिवसभरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्याआधी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. निर्भीड पत्रकारितेचा